सांगली शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी विमानतळ गरजेचं आहे। कौलापूर विमानतळाचा प्रस्ताव आता टप्प्यात आलाय। त्याला दिल्लीतून साथ मिळाल्यास सांगली शहर नेहमीच तुमची ऋणी राहील, अशा शब्दात भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांना साकडं घातलंय। मुंबई इथं मोहोळ यांची भेट घेऊन कौलापूर विमानतळाविषयीचं निवेदन त्यांनी दिलं। त्यावेळी इथली परिस्थिती, शेतमाल उत्पन्नातील वैविध्य, कार्गो विमानतळाला असलेल्या संधी, नागरी वाहतुकीला चालना देण्यासाठी असलेले वैद्यकीय नगरी आणि गलई व्यवसायांचे बलस्थान याबाबत त्यांनी चर्चा केली। त्याला श्री मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। ते म्हणाले, कौलापूर हद्दीतील 165 एकर क्षेत्र विमानतळ विकासाचा प्रस्ताव आता ऐरणीवर आलाय। सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने कौलापूरमध्ये विमानतळ गरजेचं आहे। जमीन आधुनिक काळातील विमानतळासाठी अपुरी पडते, मात्र आवश्यक क्षेत्र द्यायला शेतकरी तयार आहेत। कृषी आणि उद्योग विकासाला त्यातून बळ मिळणार आहे। यासाठी कार्गो विमानतळ मंजूर करणं गरजेचं आहे। मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कौलापूर विमानतळाबाबत सकारात्मक चर्चा केली आहे। महाराष्ट्र विमान प्राधिकरण आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयानं याबाबत सकारात्मक साथ द्यायला हवी। महाराष्ट्रातील एक उमदं नेतृत्व दिल्लीत या खात्याचे मंत्रिपद भूषवत आहे। कौलापूर विमानतळ आपणच मंजूर केल्यास सांगली सदैव ऋणी राहील। सांगलीच्या इतिहासात गौरवाने याचा उल्लेख होईल। मिरजेचे आमदार सुरेश खाडे, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ आणि कौलापूर विमानतळ बचाव कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार यांच्यासह अनेकांचा या विषयावर प्रयत्न सुरू आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न सामान्य माणसाने विमान प्रवास करावा असे आहे। त्याला बळ द्यावे अशी अपेक्षा पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केली आहे। त्याला मुरलीधर मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे।